नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं एक्झाम पॅराडाइज या ऑनलाईन यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लसावी मसावी हा भाग पाहणार आहोत। अतिशय महत्त्वाचा भाग आहे। पेपरमध्ये याच्यावर बरेचसे प्रश्न पाहायला भेटतात। पेपर कोणताही असो, तलाठी असो किंवा मग पोलीस भरती असो। आता सध्या पोलीस भरतीचा माहोल चालू आहे आणि पोलीस भरतीमध्ये याच्यावर आपल्याला बरेचसे प्रश्न पाहायला भेटलेले आहे की लसावी मसावीवर। आणि लसावी मसावी फक्त या धड्यापुरतच मर्यादित नाही आहे, तर काळकाम वेग झालं, त्यानंतर नळ टाकी झालं आणि त्यानंतर वेगवेगळं अंतर, याच्यामध्येही याचा उपयोग बराचसा आहे। कारण आपल्याला लसावी मसावी काढल्याशिवाय समोरचे उदाहरणच काढता येत नाही। हा पाया आहे। हा पाया जर तुमचा मजबूत झाला तर समोर तुम्हाला 2-3 टॉपिक ते जे आहे ते सोपे जाणार आहे। म्हणून हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे तुमच्यासाठी। आणि आपण जेवढं शिकवत आहे तेवढंच पोलीस भरतीमध्येही विचारत आहे। 2024च्या पोलीस भरतीमध्ये बऱ्याचशा मुलांना फायदा होत आहे असा मेसेज प्रत्येक व्हिडिओवर येत आहे विद्यार्थी मित्रांनो। म्हणून हा टॉपिक तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे। संपूर्ण व्हिडिओ बघा। चालू करूया आपल्या सेशनला। टाइप क्रमांक पहिला पाहू आपण। पहिलंच उदाहरण 36, 72 आणि 90चा लसावी व मसावी काढा। म्हणजे लसावी आणि मसावी आपल्याला काढायचा आहे। आज आपण याच्यामध्ये ऑप्शन नाही घेतले, कारण हा आपण या पद्धतीने पाहणार आहोत की आपल्याला पहिले उत्तर बरोबर काढायचं आहे। याच्यामध्ये आपण ऑप्शन टाकलेले नाही आहे। मग पहा, तर याला काढायचं कसं पहा। कशा पद्धतीने काढणार, पहिले असं लिहून घेणार 36, 72 आणि 90। मग याचे पार्ट्स पाडणार आपण या पद्धतीनं। ओके, त्यामध्ये आता अशी कोणती संख्या आहे की या संख्येला, संपूर्ण संख्येला भाग गेला पाहिजे, अशी कोणती संख्या आहे? मग पहा, अशी संख्या आहे 6। 6 ने जर आपण याला भागलं तर 6 ने भाग जातो। 6 6 36, 6 1 6 उरते 1, इथं झाले 12, 6 2 12, 12 सकम 72 होतात आणि 15 सखी 90। म्हणजे 6 ने याला भाग गेला। परत कोणती संख्या आहे की या तिन्ही संख्येला भाग जातो? ती आहे 3। या तिन्ही संख्येला भाग जाणारी संख्या आहे 3। 3 ने भागा, 3 दोन्ही 6, 3 चौक 12, 3 पाची 15। मग अशी संख्या शोधा की परत या तिन्ही संख्येला भाग जाणारी संख्या आहे का, या पद्धतीने तुम्हाला खाली करायचं आहे। आणि इथं पहा, इथं 2 ने या 2 संख्येला भाग जातो, परंतु 5 ला भाग जात नाही। मग जास्तीत जास्त संख्या भाग जाणारी संख्या कोणती आहे? इथं 2 आहे। मग इथं आपण 2 घेऊ। बे 1 बे, बे दोन्ही 4, 5 अशी 5। आता कोणत्याच संख्येला भाग जात नाही 2 पेक्षा जास्त, तर आपण काय करणार आहोत पहा। याचा मसावी किती येणार? तर यानेही 3 संख्येला भाग गेला आणि या 3 नेही 3 संख्येला भाग गेला, म्हणजे 6 गुणिला 3, 6 गुणिला 3 सायंत्रिक 18 काय असेल? तर हे मसावी आहे। 18 काय आहे? तर मसावी आहे विद्यार्थी मित्रांनो। या 6 ने तिन्ही संख्येला भाग गेला, या 3 ने तिन्ही संख्येला भाग गेलेला आहे। आता लसावी काढायचा आहे। लसावी काढत असताना कशा पद्धतीने काढणार पहा, इथं मी सांगतो तुम्हाला। लसावी काढायचा आहे। आता आपल्याला काय काय संख्या घ्यायची आहे आपल्याला, जर तुम्ही बेसिक पासून असाल तर 6 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 5। 1 का नाही घेतलं, तर 1 ने सर्व संख्येला गुणलं तरी सारखंच येणार आहे उत्तर। म्हणजे 6 गुणिला हे 3, त्याच्यानंतर हे 2, त्यानंतर हे 2 आणि त्यानंतर 5। मग या सर्व संख्येचा गुणाकार अशा पद्धतीने करायचा आहे की आपल्याला कमी वेळ लागला पाहिजे। मग कमी वेळ लागण्यासाठी सर्वप्रथम आपण राऊंड फिगर करणार। कशा पद्धतीनं? तर 5 दोन्ही 10, 10 दोन्ही 20, 20 त्रिक 60, साइन त्रिक 18। साइन त्रिक 18 म्हणजे पहा, परत एकदा सांगतो, 5 दोन्ही 10, 10 दोन्ही 20, 20 त्रिक 60 आणि 6 6 36 म्हणजे 360 या प्रश्नाचं उत्तर येणार आहे। सॉरी विद्यार्थी मित्रांनो, गडबड झाली होती म्हणून मी परत घेतलं। पहा, परत एकदा समजून सांगतो। 5 दोन्ही 10, 10 दोन्ही 20, 20 त्रिक 60, 60 गुणिला 6, 6 6 36 आणि ते वरचा एक 0 म्हणजे 360 काय असेल? लसावी असेल। अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचा अतिशय कमी वेळामध्ये। व्हिडिओ तुम्हाला समजला असेल। समोर आपण आणखी एका 2 उदाहरणं घेऊ। मग त्यानंतर आपल्याला पॉईंटचे उदाहरणं काढायचे, पॉईंटचा लसावी मसावी, त्याच्यानंतर छेद व अंशाचा लसावी मसावी, त्यानंतर घातांकित संख्येचा लसावी मसावी। अशा प्रत्येक टाईप मी बेसिक पासून अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगणार, जेणेकरून तुमचा फायदा झाला पाहिजे आणि समोर तुम्हाला याच्यावर कोणत्याही प्रकारचं उदाहरण आलं तर ते सोडवता आलं पाहिजे। अशाच पद्धतीने आपण संपूर्ण उदाहरण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो। व्हिडिओ संपूर्ण बघा। चला तर मग समोरच्या आपण उदाहरणाकडे जाऊया।
विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या क्रमांकाचं उदाहरण आता आपण पाहणार आहोत. 25, 250, 250चा लसावी आणि मसावी काढा. मग पहा, यालाही त्याच पद्धतीने सोडवायचं. आपल्याला लिहून घ्यायचे आहे पहिले 25, 250 आणि 150. याचा लसावी मसावी काढण्यासाठी याला भागायचं आहे आपल्याला. पहा, अशी कोणती संख्या आहे की ज्यानं सर्व संख्येला भाग जाते? 5नेही भाग जाते, काही प्रॉब्लेम नाही. 5नेही आपण भागू शकतो. त्याच्यानंतर आता पहा, 5नं जर भागलं तर आपल्याला वेळ जास्त लागेल, परंतु अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे की 3 जाते. तर आपण मोठ्यात मोठी संख्या जर 25 घेतली तर आपल्याला कमी वेळ लागेल. 5नं जातो, 5नेही भागून पाहू आपण. पहा, 5नं भागून पाहायचं झालं, 5नं भागून पाहू, वेळ जास्त जाईल. तर हे पहा, 5नं भागलं, 5 5 25, इथं उरलेत 5. ओके, त्यानंतर 5 5 25 आणि हा एक 0. इथं 5नं जर भागलं, 5 त्रिक 15, इथं आले 30. ओके, अशा पद्धतीनं आपण भागणार. त्यानंतर परत 5ने भाग जातो. मग 5ने भाग दिला, 5 1 5, 5 10 50, 5 6 30. परत इथं भाग जातो 2ने. मग याला 1ला जात नाही भाग, तर इथं आपण 1 ॲज इट इज घेणार. 2 पंच 10, 2 त्रिक 6. अशा पद्धतीनं आता कोणत्याच संख्येला भाग जात नाही. मग पहा, यामध्ये या दोन्ही संख्येला भाग जाणारी संख्या म्हणजे यालाही 5नं भाग गेला, यालाही या तिन्ही संख्येला 5ने भाग गेला, म्हणजे 5 गुणिला 5 ही येईल मसावी. 5 5 25 काय आहे? मसावी. ओके, त्यानंतर लसावी जर आपल्याला काढायचा आहे, लसावी, तर लसावी काढण्यासाठी आपण काय करणार? पहा, 5 गुणिला 5 गुणिला 2 गुणिला 5 गुणिला 3 अशा पद्धतीने घेणार. म्हणजे 5 गुणिला 5 गुणिला 2 गुणिला 5 गुणिला 3 अशा पद्धतीनं आपण घेतलं. आता याला गुणायचं कसं कमी वेळामध्ये? तर पहा, याला राऊंड फिगर करा. 5 दोन्ही 10, 10 5 50, 50 त्रिक 150, 150 म्हणल्यावर झाले 150 आणि हे 5, 15 5 75, म्हणजे 750. 750 काय असेल मग? तर हे आपला लसावी असेल 750. अशा पद्धतीनं आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला समजलं असेल. आता आपण तिसऱ्या उदाहरणाकडे जाऊया. टाईप थोडंसं चेंज करू. आता पॉईंटची उदाहरणं काढून पाहू आपण. त्यानंतर अंश व छेदाची लसावी मसावी काढून पाहू. नंतर तुमचा बेस जर पक्का झाला तर त्याच्यावरील सूत्रानुसार कशा पद्धतीने उदाहरणं येते ते सुद्धा आपण इथं क्लिअर करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, टाईप क्रमांक 2 आपण पाहणार आहोत. थोडंसं टाईप चेंज केलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला दशांश पूर्ण अपूर्णांकाची लसावी मसावी काढायची आहे. दशांश अपूर्णांक म्हणजे पॉईंटचे. तर कशा पद्धतीनं काढणार पहा. पहिले तर आपण याला समजून घेऊ. 125, याला 250 आणि याला 25. पहा, नंतर तुम्हाला समजून सांगतो कशा पद्धतीनं करायचं आहे ते. 125 समजले मी, याला समजले 250 आणि याला समजले 25. ओके, आता पहा, पॉईंट नंतर 3 अंक इथं आहे. पॉईंट नंतर किती अंक आहे? 3 अंक आहे. मग इथे पॉईंट नंतर 3 अंक पाहिजेत आपल्याला. सगळीकडे आपल्याला सेम करावं लागते. पॉईंट नंतर 3 अंक. इथं पॉईंट नंतर 2 अंक आहेत. 3 अंक करण्यासाठी इथं 1 शून्य वाढवायचा. इथं पॉईंट नंतर 1च अंक आहे. इथं आपल्याला 3 अंक करण्यासाठी इथं 2 शून्य वाढवायचे. अशा पद्धतीनं आता ही आपली लेवल झाली संख्या. आता आपल्याला लसावी मसावी काढायचा आहे. कशा पद्धतीनं काढणार? तर याला भाग कितीनं जाते पहिले चेक करा. 50 भाग जाते सर्व संख्येला. 50 जर भागलं आपण तर कशा पद्धतीनं भागणार? 50 सर्व संख्येला भाग जातो. 50 भागू आपण. मग इथं जर भाग दिला, 50 दोन्ही 100. ओके, आता 100 मधून 125 मधून 100 गेले, उरले किती? 25. आता जर इथं भागलं तर 50 5 250 होते, म्हणजे इथे उरतात 25. ओके, आता 50 5 250 आणि 50 5 250 आणि हा 1 शून्य कट केला, इथं येईल. अशा पद्धतीनं आपण सर्व संख्या कट करून इथं भागाकार दिलेला आहे. परत भाग जातो 5ने. 5 5 25, 5 1 5, 5 10 50. परत भाग जातो 5 या 2 संख्येला. परंतु हे समजून घ्या, इथं 3 संख्येला भाग जाणार, हे 50 आणि हे 5. 50 गुणिला 5 250. 250 काय असेल? 50 गुणिला 5 250 आहे मसावी.
समजलं? आतापर्यंत मसावी काढायचं आपण पाहिलं होतं. आता समोर पहा, 5ने या दोन संख्येला भाग जाते. इथं लिहिले आपण 5. ओके, 5 एक 5, हा 101 कारण भाग गेलेला आहे, आणि 5 दोन्ही 10. आता उरलं काय पहा. आता आपल्याला काय काढायचं आहे, मग लसावी काढायचा. मसावी काढला आपण, लसावी काढू. लसावी काढण्यासाठी कोणती कोणती संख्या घेणार? 50 गुणिला 5 गुणिला 5 आणि हे 2. ओके, मग आता याला आपण राऊंड फिगर करू. 50 दोन्ही 100, 100 गुणिला 5 500, 500 गुणिला 5 2500, 2500 काय असेल मग? मसावी असेल. काय असेल? सॉरी, लसावी असेल. 2500 लसावी. अशा पद्धतीने आपण याला सोडवू शकतो विद्यार्थी मित्रांनो. उदाहरण क्रमांक 14 तुमच्या स्क्रीनवर आहे विद्यार्थी मित्रांनो. 1.2, 2.40, 3.36 चा लसावी व मसावी काढा, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. त्याला त्याच पद्धतीने आपण काढायचा. याच्यापूर्वी जी पद्धत वापरली पहा. इथं मी याला फक्त 12 समजणार, याला 240 समजणार, याला 360 समजणार. आता पहा, शून्य वाढवायचे कुठं? पॉईंट नंतर इथं 2 अंक, इथं 2 अंक, यांना वाढवायचं काम नाही. परंतु पॉईंट नंतर इथं एकच अंक आहे, मग शून्य कुठं वाढवणार आपण? इथं वाढवणार. बरोबर आहे, एकच शून्य वाढवायचं काम आहे, कारण एक इथं लेवल संख्या व्हायला लागली. लेवल संख्या झाली की आता आपण याचं काय काढणार? लसावी व मसावी. कशा पद्धतीनं काढणार? याला भाग जाणारी संख्या आहे 12. 12ने जर भागलं, 12 एक 12, इथं उरले 10. 12 दोन्ही 24, इथं उरले 20. 12 त्रिक 36, इथं उरले 30. परत 10ने भाग जातो विद्यार्थी मित्रांनो. 10ने जर भागलं, 10 एक 10, 10 दोन्ही 20, 10 त्रिक 30. अशा पद्धतीने जर भागलं आपण, तर आता उरलं काय? तर इथं उरलेलं आहे 10 गुणिला 12. जर हे जर केलं आपण, तर इथं आपल्याला मसावी भेटेल, कारण या तिन्ही संख्येला भाग गेलेला आहे. 10 गुणिला 12 म्हणजे 120. काय भेटला आपला? मसावी. 120 आपल्याला मसावी भेटलेला आहे. आता आपल्याला काढायचं आहे लसावी. लसावी काढण्यासाठी काय करणार आपण पहा. लसावी, मग लसावी कसा काढायचा? तर 12 गुणिला 10 गुणिला हे 2 गुणिला हे 3, अशा पद्धतीने काढणार. एक का नाही घेतलं हे तुम्हाला समजलंच असेल. पहा, मी पेपरमध्ये असलो तर मी काय करणार? 12 10 120, डायरेक्ट इथून इथंच गुणाकार करणार. हे लिहित बसण्यात टाइम घालणार नाही. मग इथं टाइम आपल्याला वाचवायचा आहे. एक एक सेकंद आपल्यासाठी महत्वाचा आहे. मग पहा, 12 दोन्ही 24, 24 गुणिला 3, 24 त्रिक 72, 72 गुणिला 10 720. अशा पद्धतीनं आपल्याला मसावी भेटलेला आहे, सॉरी लसावी भेटलेला आहे. अशा पद्धतीनं आपण लसावी सुद्धा काढू शकतो. समजलं? आता आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा किंवा मग अपूर्णांकाचं लसावी मसावी आपण काढणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, टाईप क्रमांक 3 आपण पाहणार आहोत. अतिशय महत्वाचं लेक्चर आहे. पहा, याच्यामध्ये आपण आता अपूर्णांक संख्येचा लसावी मसावी आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. उदाहरण क्रमांक 5 आहे. थोडंसं टाईप चेंज केलेलं आहे आपण. पहा कशा पद्धतीने सोडवणार. 12/15, 16/20, 24/30 याचा लसावी मसावी काढायचा आहे. मग लसावी मसावी काढायचा कसा? तर पहिले अंश लिहून घ्या. अंशाचा वेगळा काढा, छेदाचा वेगळा काढा. ओके, छेदाचा वेगळा काढा, अंशाचा वेगळा काढा. अंश अंश पहिले लिहून घ्या. 12, 16 आणि 24. ओके, पहिले अंशाचा काढून घेऊ आपण. पहा अंशाचा काय येते. तर इथं आपल्याला भाग जाते 4 न. 4 न सर्व संख्येला भाग जाते. 4 एक 4, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 सखम 24. परत इथं 3 ने भाग जातो विद्यार्थी मित्रांनो. 3 ने भागलं तरी चालते. आता याचा मसावी आपल्याला किती भेटलेला आहे? 4. यांचा मसावी किती भेटला? मसावी 4 लक्षात ठेवायचा आहे. तर इथं आपण मसावी नंतर काढू. हे समजून घ्या की 3 एक 3, 4 ला भाग जात नाही. 4 ॲज इट इज लिहिले आणि 3 दोन्ही 6. मग पहा विद्यार्थी मित्रांनो, इथं परत इथं 2 न भाग जाते. किती न भाग जाते? तर 2 न भाग जाते. 2 न भागा. इथं 2 न भागलं, या 2 न 1 ला भाग जात नाही. इथं 1 ॲज इट इज घेतला. बे दोन्ही 4 आणि बे एक बे. आता भाग जात नाही कोणत्या संख्येनं? पहा, याच्यातला मसावी कोणता आहे? अंशाचा मसावी भेटलेला आपल्याला 4. ओके, आणि लसावी आपल्याला काढायचा आहे.
लसावी आपल्याला काढायचा आहे. लसावी काढण्यासाठी पहा, डायरेक्ट लसावी लिहितो मी इथं गुणाकार करून. 4 त्रिक 12, 12 दोन्ही 24, 24 दोन्ही 48. 48 भेटला आपल्याला लसावी. आता छेदाची संख्या काढायची आपल्याला. मग पहा, हे 15 घेतले आपण, त्याच्यानंतर 20 घेतले आणि हे 30 घेतले. पहा, इथं भाग द्यायचा आहे आपल्याला. भाग कशा पद्धतीने देणार आपण, तर 5 न सर्व संख्येला भाग जातो. 5 त्रिक 15, 5 चोक 20, 5 सख 30. परत 3 ने भाग जातो. इथं 3 ने जर भागलं, 3 एक 3, इथं उरलं किती 4, भाग जात नाही म्हणून 4 ॲज इट इज लिहिलं. 3 दोन्ही 6, परत इथं 2 न भाग जातो विद्यार्थी मित्रांनो. मग 101, बे दोन्ही 4, बे एक बे. आता कोणत्याच संख्येला भाग जात नाही. या तिन्ही संख्येला भाग जाणारी संख्या छेदाचा काय आहे, छेदाचा मसावी, छेदाचा मसावी आहे 5. आणि लसावी जर आपल्याला काढायचा आहे, छेदाचा लसावी किती काढणार, तर पहा, 5 त्रिक 15, 15 दोन्ही 30, 30 दोन्ही 60. हे काय आहे, लसावी आहे. मग लसावी आणि मसावी आपल्याला अंशाचा आणि छेदाचा भेटलेला आहे. मग याच्यासाठी आपल्याला सूत्र काय आहे, तर पहा, आपल्याला लसावी काढायचा आहे. याच्यातला लसावी, आता फायनल आन्सर काढा लागलो आपण. लसावी, लसावी घेत असताना आपल्याला अंशाचा लसावी घ्यायचा आहे किती, 48, आणि छेदाचा मसावी घ्यायचा आहे 5. जर तुम्हाला लसावी काढायला सांगितलं तर हे लसावी आहे याचा. ओके, हे फायनल आन्सर आहे. जर तुम्हाला मसावी काढायला सांगितला, काय मसावी, याचा फायनल आन्सर काढायचा आपल्याला मसावीमध्ये, तर काय करणार आपण, अंशाचा मसावी घेणार. अंशाचा मसावी किती आहे 4, आणि छेदाचा लसावी घेणार. छेदाचा लसावी किती आहे 60. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. म्हणजे तुम्हाला मसावी काढायला सांगितलं या पद्धतीने घ्यावं लागेल, आणि लसावी काढायचा त्या पद्धतीने घ्यावं लागेल. हे दोन्ही पद्धत मी तुम्हाला सांगितलेलं आहे. परत एकदा समजून सांगतो, हे काय असेल, अंशाचा लसावी. अंशाचा लसावी घेतला तर छेदाचा आपल्याला मसावी घ्यायचा आहे, आणि छेदाचा मसावी घेतला तर अंशाचा लसावी छेदात घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. हे त्याचं सूत्र आहे. जागा कमी पडते म्हणून मी इथं तुम्हाला सूत्र नाही लिहून दिलेलं आहे. पुस्तकामधून तुम्ही सूत्र पाहू शकता. समोरच्या उदाहरणाकडे जाऊ. अशाच पद्धतीचं एक उदाहरण घेऊ आणि सोडून पाहू. आता उदाहरण क्रमांक 6 पाहणार. सोपं उदाहरण घेतलं कारण जागा कमी पडू लागली आणि आपल्याला तिथं सूत्रही तुम्हाला एकदा परत समजून सांगायचं आहे. तर मग काय करणार, पहा, इथं आपण अंशाची गोष्ट काढून घेणार, सर्व अंश, आणि इथं छेदाची काढून घेणार. ओके, त्याच पद्धतीचं उदाहरण आहे. पहा, अंश आणि छेदाचा लसावी मसावी काढायचा आहे. कशा पद्धतीने काढणार आहोत आपण, मग याचा अंश आणि छेदाचा लसावी मसावी काढायचा आहे. तर पहा, पहिले अंशाची संख्या इथं लिहून घेणार, 3, 6 आणि 9. याचा काढणार लसावी मसावी. कशा पद्धतीने काढायचा हे सांगितलेलं आहे तुम्हाला. पहा, याला 3 ने भाग जातो सर्व संख्येला. 3 एक 3, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9. आता कोणत्याच संख्येनं भाग जात नाही, सेपरेट संख्या आहे. तर याचा जे मसावी आहे, काय मसावी, तर याचा मसावी आहे 3. परंतु लसावी जर काढायचा असेल आपल्याला लसावी, तर याचा लसावी किती येणार, पहा, 3 दोन्ही 6, 6 त्रिक 18. ओके, सोपी संख्या घेतली तुमच्यासाठी कारण समजून सांगायला सोपं पडते. त्यानंतर 5, त्यानंतर 8 आणि हे 10. आपण छेदाचा लसावी मसावी काढून घेणार. कशा पद्धतीने काढायचं हे तुम्हाला माहित आहे. पहा, इथं लसावी मसावी, आता इथं तिन्ही संख्येला भाग जाणारी संख्या कोणतीच नाही आहे. मग इथं 1 ने सर्व संख्याला भाग जातो. मग याचा मसावी किती येईल, डायरेक्ट जर भाग नाही गेला तर मसावी डायरेक्ट किती लिहायचा, नेहमी 1च लिहायचा. मसावी नेहमी किती राहील, मग 1. जर तिन्ही संख्येला भाग जात नसेल तर ते मसावी 1 राहणार. परंतु आता आपल्याला दुसऱ्या संख्येनं भाग जाते, तर 5 ने जर आपण याला भागतो म्हटलं, 5 एक 5, 8 ला भाग जात नाही, ॲज इट इज लिहिले, 5 दोन्ही 10. परत याला 2 ने भाग जातो. 2 ने भाग जातो तर 1 ॲज इट इज घेतला, बेचोक 8, बे एक बे. आता कोणत्याच संख्येला भाग जात नाही, इथं लिहिलं आपण लसावी. लसावी काढायचा आहे. तर पहा, 5 दोन्ही 10, 10 चोक 40. 40 हे याचा काय भेटलेला आहे, लसावी. मग आपण काय करणार, तर अंशाचा लसावी लिहिणार आपण 18, आणि छेदाचा मसावी किती आहे तर 1. हे आपलं याचं लसावी असेल.
आणि मसावी जर काढायचा असेल, मसावी काढायला सांगितला तुम्हाला अंश व छेदाचा, मसावी काढायला सांगितला तर मसावी कसा काढणार? मसावी आपल्याला काढायचा आहे, कशा पद्धतीने काढणार? तर इथं घेणार आपण अंशाचा मसावी 3 आणि छेदाचा लसावी 40. अशा पद्धतीने या प्रश्नाचा फायनल आन्सर आपण काढू शकतो विद्यार्थी मित्रांनो. आय होप तुम्हाला उदाहरणं समजली असतील. आता आपण शेवटचा टाईप पाहणार आहोत, जे की घातांकित संख्येचा मसावी काढायचा आहे किंवा लसावी काढायचा आहे ते टाईप. आता विद्यार्थी मित्रांनो आपण टाईप क्रमांक 4 पाहणार आहोत. 7वं उदाहरण पहा. 2चा घातांक 5, 2चा घातांक 3, 2चा घातांक 11, 2चा घातांक 17. आता अशा पद्धतीचं उदाहरण आहे. याला सोडवणार कसं? तर पहा, याच्यामध्ये मी तुम्हाला एकच नियम सांगतो की ज्याचा घातांक मोठा पाया समान असताना, म्हणजे इथं पाया पहा सर्वांचा सारखाच आहे, पाया समान असताना ज्याचा घातांक मोठा तो राहतो लसावी आणि ज्याचा घातांक लहान तो राहतो मसावी. मग पाया समान आहे, इथं 2 सर्वांची समान आहे पाया. घातांक मोठा कोणता आहे? तर हा आहे 17. तर हे काय राहील आपला लसावी. पाया समान असताना घातांक ज्याचा मोठा तो लसावी असतो आणि पाया समान असताना घातांक ज्याचा लहान तो मसावी असतो. लसावी आणि मसावी. ओके, अशा पद्धतीने आपण काढलेला आहे. आणखी एखादं उदाहरण घेऊन पाहू. इथंच जर मी म्हटलं 3चा घातांक 18, 3चा घातांक 17, 3चा घातांक 2, 3चा घातांक 15, यापैकी लसावी मसावी कोणता? तर यापैकी लसावी मसावी काढायचा आहे आपल्याला. पाया समान आहे तर हे सरळ हे काय झालं लसावी आणि हा काय झाला मसावी. अशा पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने आपण शिकलेलो आहोत. परंतु काही वेळेस कसं राहते, तर आपल्याला वर्ग आणि घन त्याचा घातांक या पद्धतीने संख्या दिलेल्या असतात. त्या पद्धतीच्या संख्या आपल्याला लसावी आणि मसावी काढावं लागते. त्यांचा पाया आपल्याला समान करावा लागतो. मग ते पाया समान करण्यासाठी आपण समोरच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे त्याची स्टेप पाहू आणि त्याच्यानंतर लसावी मसावीची ॲडव्हान्स लेवलची सर्व काही उदाहरणं आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये चांगले लेटेस्ट उदाहरणं घेऊन आणि थोडेसे अवघड टाईपची उदाहरणं घेऊन. धन्यवाद.